अजितदादा वित्तमंत्री म्हणताय का बा मी कर्जमाफीचं बोललोच नाही, कृषी मंत्री म्हणतात का 4-5 महिने शक्यच नाही, आणि देवेंद्रजी फडणवीस म्हणतात आम्ही कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 3 प्रकारच्या तुमच्या वक्तव्यामुळे आज शेतकरी अडचणीत आला, आणि तो सुद्धा शेतकरी हिंदूच बांधव आहे. मग हा हिंदू बांधव आत्महत्या करतं तेव्हा तुम्हाला त्याची थोडंसं आम्ही पाहतोय त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती निर्माण होत नाही. मग हिंदू मतासाठीच आहे का? मग हिंदुत्ववादी सरकारला हिंदू मेंढपाळाचे प्रश्न सोडायचे नाही का? मग हे हिंदू नाही का असा प्रश्न निर्माण होतं. सब कुछ हो सकता है लेकिन दीवा मुंह के साथ बेईमानी नहीं हो सकते. आणि मग याच्यावर आम्ही तो राजीनामा दिलेला आहे, तो मंजूर लवकर करावा अशी सरकारला विनंती. बोलतोय तर तुम्ही आम्हाला दिवसा देण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही मागं हटणाऱ्यापैकी नाही आहे. 350 गुन्हे पहिलेच आहे, अजूनही गुन्हे दाखल झाले तरी बच्चू कडू कर्तृत्वापासून त्याचा जो काही प्रामाणिकपणा आहे शेतकरी दिव्यांग बांधवाबद्दल आणि जे काही ज्यांच्यावर अन्याय होत असेल तिथं आम्ही ठामपणे उभं राहू. त्याचा या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत करतोय. दिव्यांग मंत्रालयाचे प्रथम अध्यक्ष राहिलेले माजी आमदार बच्चू कडू आमच्या सोबत आहे. त्यांच्यासोबत या मतदारसंघातील काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासोबत बहुचर्चित असलेला सध्या नागरिकांचा जो प्रश्न आहे का दिव्यांगासोबत मी बेईमानी करू शकत नाही, यावर भाऊचं काय मत आहे ते आपण पहिले जाणून घेऊया. खरं तर दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं आणि त्यानंतर जे कारवाई झाली पाहिजे ते थंडगस्त होत आहे. एक तर स्वातंत्र्य मंत्री नाही, मुख्यमंत्र्याकडे तो कारभार असतो आणि मुख्यमंत्र्याला तेवढा वेळ भेटत नाही. बाहेर राज्यात भेटणारं मानधन आणि आपल्या राज्यात भेटणारं मानधन हे प्रचंड तफावत त्याच्यामध्ये आहे. बाहेर राज्यात 3 ते 4 हजारापर्यंत मानधन देतं आणि महाराष्ट्र मात्र फक्त 1500 देत आहे. इतरही बाकी काही गोष्टी आहेत, शैक्षणिक असेल, आरोग्याचा विषय असणार, मानधन वेळेवर न भेटणं असेल, 4-4 महिने जर त्या दिव्यांगाला मानधन भेटलं नाही तर त्याला बिस्किट खाऊन जगावं लागतं, इतकी वाईट अवस्था त्याच्यामध्ये. तर कलेक्टरचा पगार 5 तारखेच्या आत भेटतो, आमदाराचा पगार 5 तारखेच्या आत भेटतो, पण दिव्यांगाला आणि रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराला 4-4 महिने जर हे सरकार पैसे देत नसेल तर मग त्याच्यामध्ये ते पद राहून शोभेची वस्तू राहून त्याच्यावर काम करण्याची आमची मानसिकता नाही. सब कुछ हो सकता है लेकिन दीवा मुंह के साथ बेईमानी नहीं हो सकते. आणि मग याच्यावर आम्ही तो राजीनामा दिलेला आहे, तो मंजूर लवकर करावा अशी सरकारला विनंती. दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष, बँकेचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदारासोबत सध्या पूर्व विधायक यांची चालू असलेली शाब्दिक चकमक, यावर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं राजकारण जरी तापलं असलं तरी यात अचलपूर विधानसभेत जे 20 वर्षापासून समाजसेवा, आरोग्य शिबिरे आणि आंदोलन चालू होते त्याचंच आता पुन्हा ते आंदोलन सध्या चर्चेत आहे. त्यातलं धनगर समाजासाठी एक विशेष असं नाव घेऊन भाऊंनी म्हटलं आहे की आता सध्या जे शेतकरी आत्महत्या करत आहेत ते हिंदू नाहीत का, जे धनगर आहे ते हिंदू नाहीत का, ज्या हिंदूंच्या नावावर राज्यात आणि केंद्रात सत्ता चालू आहे त्या हिंदूंकडे तरी कमीत कमी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, असं भाऊचं ठाम इशारा राज्य आणि केंद्र सरकारला होता. अशात भाऊचं सुद्धा वाडा आंदोलन आणि हिंदू शेतकरी यावर काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. खरं तर केंद्र आणि राज्यात येणारं सरकार हे हिंदुत्ववादी म्हणून आलेलं आहे, हिंदू धर्माचे रक्षक म्हणून आलेलं आहे. आणि इतकंच नाही तर राज्यामध्ये हिंदुत्वाचा काही अजेंडा चालणार नाही म्हणून ओबीसी आणि मराठा असे एक वाद निर्माण करून व्यवस्थित प्लॅनिंग करून सत्तेमध्ये सरकार आलं असताना आज आपण जर पाहिलं तर हिंदू मेंढपाळ म्हणतो, कारण ते 100% मेंढपाळ हे हिंदूच आहेत. आणि मग हिंदू बांधव असणारे मेंढपाळ त्यांच्यासाठी होत असणारे अन्याय हे एखाद्या दंगलीपेक्षा जास्त आहे. 2 समाजा धर्मामध्ये होणाऱ्या दंगलीमध्ये जेवढे लोक मारले गेले नसत तेवढे लोक सरकारच्या धोरणामुळे मारले जातात. आणि त्याच्यातला एक प्रकार म्हणजे हिंदू मेंढपाळ बांधव. त्यांना चराईसाठी जागा उपलब्ध नाही, बाहेर राज्यातून येणारे जनावर आहे ते उरलं सगळं तफा करून टाकतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचे हजारो मेंढर रोज दरवर्षी मरतात. म्हणजे हातात असणारा चराईची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना असलेला उद्योग सुद्धा, व्यवसाय सुद्धा त्यांचा पूर्णतः
आम्ही पाहतो तफावतांना आम्ही पाहतो शिक्षणाची व्यवस्था नाही, घराची व्यवस्था नाही. मग हिंदुत्ववादी सरकारला हिंदू मेंढपाळाचे प्रश्न सोडायचे नाही का? मग हे हिंदू नाही का असा प्रश्न निर्माण होतं. एका इकडे कटेंगे बटेंगे तो कटेंगे असं म्हणतात आणि दुसऱ्या इकडे तुम्हाला बटेंगे तो कटेंगे म्हणजे फक्त मुसलमानासाठी किंवा इतर धर्मियांसाठीच किंवा मतदानासाठीच आपण वापरतो की काय, असाही प्रश्न आहे. आज कर्जमाफी नाही आणि कर्जमाफीचं धोरणही स्पष्ट केलं नाही. अजितदादा वित्तमंत्री म्हणताय का बा मी कर्जमाफीचं बोललोच नाही. कृषी मंत्री म्हणतात का 4-5 महिने शक्यच नाही आणि देवेंद्रजी फडणवीस म्हणतात आम्ही कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 3 प्रकारच्या तुमच्या वक्तव्यामुळे आज शेतकरी अडचणीत आला आणि तो सुद्धा शेतकरी हिंदूच बांधव आहे. मग हा हिंदू बांधव आत्महत्या करतं तेव्हा तुम्हाला त्याची थोडंसं आम्ही पाहतोय त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती निर्माण होत नाही. मग हिंदू मतासाठीच आहे का? बटेंगे तर हिंदू किसान कटेगा अशा प्रकारचा आता नवीन डायलॉग चर्चेला येतं. ह्या डायलॉग घेऊन तुम्ही मतदान घेऊ शकले पण त्यांच्यासाठी भलं करू शकत नाही. पुन्हा तुम्ही दाखवून दिलं. एक है तो सेफ है, फिर किसान एक में नहीं आता क्या? वो भी तो एक में आता है ना. ते जर तुम्ही आता ते सेफ नसल मोदीजी तर त्यांना आत्महत्यासाठी तुम्ही मोकळं सोडायचं आहे का? आज जर कर्जमाफी तुम्ही जर जाहीर केली नाही तर येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये कर्ज न भरलं तर तो शेतकरी पुन्हा अडचणीत येईल. त्यांना भविष्यात शेतकरी कर्ज भेटणार नाही, 6% व्याज माफी भेटणार नाही आणि याच्यासाठी स्पष्टीकरण केलं पाहिजे. ते करण्याची ताकद काही सरकारमध्ये दिसत नाही. हे विरोधक सुद्धा आपण खतम झाले आणि मित्र पक्षाला बोलण्याचा अधिकारच राहिला नाही. आम्ही बोलतोय तर तुम्ही आम्हाला धोसा देण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही मागं हटणाऱ्यापैकी नाही आहे. 350 गुन्हे पहिलेच आहे. अजूनही गुन्हे दाखल झाले तरी बच्चू कडू कर्तृत्वापासून त्याचा जो काही प्रामाणिकपणा आहे शेतकरी दिव्यांग बांधवाबद्दल आणि जे काही ज्यांच्यावर अन्याय होत असेल तिथं आम्ही ठामपणे उभं राहू. त्याचा एक झलक म्हणजे आम्ही काढलेला मेंढपाळांचा मोर्चा वाडा आंदोलन आहे. आम्ही सांगून दिलं की कोई गिरा नहीं से हम थोड़े गिरते, हम रुकने वाले नहीं, इसलिए आप हमको गिरा भी नहीं सकते. या ताकदीनं आम्ही पुन्हा कामाला लागलो आहे. 2 आरोग्य शिबिर आपण घेतले, रक्तदान शिबिर झालं, 100 बॉटल रक्तदान शिबिर झालं. पडल्यानंतर 8व्या दिवशी आमचं काम सुरू झालेलं आहे. मी पडल्या दिवशी त्याच दिवशी ज्या दिवशी रिझल्ट दिवसा आले रात्रीपासून मी कामाला लागलो आहे. म्हणून पराजय आमच्यावर परिणाम करू शकत नाही. कारण छत्रपतीनं आम्हाला शिकवलंय का ज्यांच्या लढाईमध्ये हजारो सैनिक कापल्या जात होते, युद्ध हारल्यानंतर सुद्धा दुसऱ्या युद्धाची तयारी ते लगेच करायचे. तो जो सगळा विचार आहे तो आमच्या ठाई आहे. त्याच्यामुळं ही लढाई शेतकरी शेतमजूर जे काय वंचित असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, ज्याच्यावर अन्याय होत असेल तिथं बच्चू कडू आणि जी प्रहार संघटना ठामपणे उभी राहील याच्यात मात्र शंका नाही. कडूंची समाजसेवा, आरोग्य सेवा आणि आंदोलन हे थांबणार असं विरोधकांची चर्चेचा विषय होता. पण पराभवानंतर सुद्धा वाडा आंदोलन आणि मोठे आरोग्य शिबिरे यातून बच्चू कडू यांनी आपली सेवा ती चालूच राहणार असं ठाम विरोधकांना सांगून दिलं. आणि दुसरीकडे समाजसेवेसाठी आमची वेगळी टीम राहील आणि राजकारणासाठी वेगळी टीम राहील असं कडू यांचं मत सध्या आरोग्य शिबिरातून त्यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेऊ. मला वाटते राजकीय आणि सेवा असं एकत्र करता कामा नये. कारण सेवेतून काही अपेक्षा ठेवणं गरजेचं नसतं. ते निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे या मताचा मी आहे. आणि मग राजकारणामध्ये जर तुम्हाला हार भेटली तर सेवा दूर होऊ नये. राजकीय कार्यकर्त्यांनी वेगळी टीम तयार करावी आणि सेवा करणारे कार्यकर्ते वेगळे, अशा पद्धतीने एक चांगली टीम आम्ही या माध्यमातून तयार करू.